सकाळची सुरुवात आज डब्यापासून झाली. तर इथे मी डब्यासाठी वांग्याचं भरीत बनवलं, चपात्या बनवल्या आणि माझा डबा बनून झाला होता. तर यासाठी मी इथे डबा पॅक करायला घेतला. तर इथे डबा पॅक केला आणि त्यांना दिला आणि ते निघून गेले. तर त्यानंतर मी माझं अंघोळ वगैरे आवरलेलीच होती. तर बाकीची कामं पण आवरली आणि चहा ठेवला. तर इथे बाहेर थंडी असल्यामुळे चहाची मजा तर वेगळीच होती. तर चहा घेतला. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला. तर म्हटलं चला मेथीची भाजी मला निवडायची होती. तर काल मार्केटमधून आणलेली होती. तर म्हटलं चला थोडी ताजी आहे तर निवडून घेऊया. तर इथे निवडून घेतली. त्यानंतर मला शंकरपाळ्या बनवायच्या होत्या अधूनमधून असं खाण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे मैदा घेतला, त्यामध्ये तुपाचं मोहन घातलं कडकडीत. त्यानंतर इथे दूध तापायला ठेवलं, त्यामध्ये पिठी साखर टाकले आणि कोमट करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये पीठ छानपैकी मिक्स करून छानपैकी मळून घेतलं. त्यानंतर इथे मी अशा प्रकारे शंकरपाळ्या कट करून घेतल्या. तर माझ्या शंकरपाळ्या सगळ्या प्रकारे मी अशा छान कट करून घेतल्या. त्यानंतर मला त्या तळायच्या होत्या. तर बघू शकता इथे या प्रकारे मी कट करून घेतल्या होत्या. तर इथे एक साईडला तेल पण तापात ठेवलं होतं. तर आता इथे यामध्ये शंकरपाळ्या अशाच जेवढा मावेल तेवढ्या तळून घेतल्या आणि या प्रकारे तळून घेतल्या, जास्त डार्क पण नाही केल्या. तर इथे शंकरपाळ्या व्यवस्थित पद्धतीने मी तळून घेतल्या. तर यानंतर मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर यासाठी मी इथे आज बाजरीच्या भाकरी, वरण, मेथीची भाजी आणि भात बनवलेला होता. तर म्हटलं चला आता साधं सिंपलच जेवण बनवलं. डाळ भात, भाजी, भाकरींचं असं मी मेनू बनवला होता. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मिनी ब्लॉगमध्ये.